सभापती महोदया, एक गोष्ट या ठिकाणी रेकॉर्डवर आली पाहिजे की अशा प्रकारे ज्यावेळी ठराव मांडला गेला यापूर्वी देखील कधीही त्याच्यावर चर्चा झाली नाही। हा ठराव चर्चेचा ठराव नसतो। या ठरावावर आपण मतदान घेतो, त्याप्रमाणे आपण मतदान घेतलेलं आहे आणि जी काही कारवाई नियमानुसार झाली पाहिजे त्या नियमानुसारच ही कारवाई या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे हा जो काही आग्रह दुराग्रह विरोधी पक्षाचा होता तो पूर्णपणे चुकीचा आणि नियमबाह्य होता, हे देखील या ठिकाणी रेकॉर्डवर असलं पाहिजे। आज आमची गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये चर्चा झाली होती। खरं तर गटनेत्यांच्या मीटिंगमधली चर्चा मांडत नसतो, परंतु आपण कोणतीच कुणाला संधी दिली नाही अशातला गैरसमज राहू नये त्या दृष्टिकोनातून गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये काही लोकांवरती आम्ही ती जबाबदारी टाकली होती। परंतु त्या संदर्भामध्ये कुठलंही एक पुनर्विचार की आपण जे केलं तर अयोग्य आहे अशी कुठली भावना काही त्यांच्या वर्तनामधून दिसून आलेली नाहीये। किंबहुना गटनेत्यांच्या मीटिंगला ते अनुपस्थितच होते आणि काल सुद्धा सभागृहामध्ये दोन्ही जे प्रसंग झाले, सकाळच्या वेळेला क्रिकेटच्या संदर्भातला ठराव आल्यावर त्याला कुठलंही अंतिम रूप दिलेलं नसताना केवळ कोणी सूचना मांडल्यावरती एकदम सगळ्यांनी धावून जाणं आणि कुणालाच बोलू न देणं हा प्रकार होऊन परत माझ्यावरतीच पक्षपातीपणाचा त्यावरती भूमिका घेण्यात आली। दुसरं म्हणजे काल जो संध्याकाळी दुपारी प्रकार घडला तो अत्यंत क्लेशदायक होता आणि अशा वेळेला एक मी उपसभापती आहे, महिलाही आहे, एका महिला लोकप्रतिनिधीसमोर एक विरोधी पक्षनेता अशा भाषेत बोलायला लागला तर उद्या आमच्या जिल्हा परिषद महानगरपालिकांच्या महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षांसमोर प्रत्येकजण अशा भाषेत बोलेल आणि आम्ही जिथे जाईल त्या ठिकाणी याच भाषेमध्ये जर का बोलायला लागले तर आम्ही तरी आता हळूहळू अनुभवामधून खूप कठोर व्हायला शिकतोय, पण बाकीच्या महिला ज्या आहेत त्यांना काम करणं मुश्किल होऊन जाईल आणि परत त्याची दरपोक्ती की मी हे असं करतो आणि मी हे करणारच, म्हणजे ही कुठल्या प्रकारची संस्कृती रुजवली जाते ते खरं तर त्यांच्या नेते मंडळींनी पण विचार केला पाहिजे की ठिकठिकाणी महिलांना असुरक्षित वाटेल असं वातावरण कशा पद्धतीने केलं जातंय आणि म्हणून अत्यंत दुःखित अंतकरणाने हा निर्णय आपण घेतोय। परंतु 5 दिवसाचं निलंबन का काय करायचं या संदर्भात सुद्धा आम्ही विचार केला आणि त्यामध्ये त्यांना अंतिम आठवडा प्रस्ताव की इतर कामकाजात भाग घ्यायचा असेल तर त्या दृष्टीने सुद्धा आम्ही मध्यम मार्गी असा त्यातून मार्ग काढलेला आहे। आणि फक्त मला या ठिकाणी बाकीच्या सभासदांना सुद्धा सूचना करायची आहे की एखाद्याला बोलायला मिळालं नाही किंवा एखाद्याला आपल्याला सगळेच्या सगळे मुद्दे अगदी अर्ध्या तासात मांडायचे होते ते 10 मिनिटात मांडायला मिळाले की आपण सत्ताधारी पक्षात आहोत किंवा आपण कुठे आहोत यापेक्षा सभागृहाच्यासाठी किती वेळ शिल्लक आहे आणि त्याच्यानुसार मला किती वेळ मिळतोय या संदर्भात जरूर त्यांनी एक विचार केला पाहिजे। कुठल्याही परिस्थितीमध्ये मधल्या वेलमध्ये येऊन त्या टेबलवरती मारणं किंवा असे जे प्रकार होतात सगळे तर ते सुद्धा कुठेतरी त्याचा लोकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं मला इथे सांगावंसं वाटतं। आणि 5 दिवसाच्या या सगळ्या कामकाजामध्ये विरोधी पक्षालाही माझी जरूर विनंती राहील की त्यांनी या संदर्भातली आमची भूमिकाही समजून घ्यावी। या सभागृहामध्ये अनेक लोकांची निलंबनं वेगवेगळ्या कारणांनी झालेली आहेत, त्याचा इतिहासही कधीतरी अनौपचारिकरित्या मांडता येईल आणि म्हणून अत्यंत न्याय्य, योग्य आणि उचित अशा पद्धतीची कारवाई चा प्रस्ताव आपण इथे मांडलेला आहे। आता आपल्याकडे थोड्याच वेळामध्ये आपल्याला राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चेत घेणारी जी नावं माझ्याकडे होती, अहवाल कसला मराठवाडा विकास महामंडळाचा अहवाल ठेवायचा। मंडळ सभापती महोदय